तू माझ्याशी बोलत का नाही, माझा फोन का उचलत नाही, असं म्हणत एका तरुणाने एका विवाहित महिलेवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी 3 मार्चच्या सायंकाळी उघडकीस आली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील यात्रा वार्ड परिसरात ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की 40 वर्षीय राखी अजय लिहितकर या 6 वर्षांपूर्वी भद्रावती येथील एका पेट्रोल पंपावर कार्यरत होत्या. तेथेच त्यांची ओळख विक्की बावणे याच्याशी झाली होती. तेव्हापासून विक्की हा राखी यांना भेटण्यासाठी येत असे आणि वारंवार फोन करून त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून राखी यांनी याबाबत आपले पती अजय लिहितकर यांना माहिती दिली. अजय यांनी विक्कीला ताडून पुन्हा फोन न करण्याची धमकी दिली. मात्र धूळवंदनाच्या दिवशी विक्की हा थेट राखी यांच्या घरी पोहोचला. राखी यांनी दरवाजा उघडताच विक्कीने "तू माझा फोन का उचलत नाही, तुझा मर्डर करून टाकीन" अशी भीषण धमकी देत कमरेतून चाकू काढून राखी यांच्यावर 2 वार केले. यावेळी राखी यांचे पती अजय हे घरातच उपस्थित होते. राखी यांच्या आरडाओरडीनंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राखी यांना शेजाऱ्यांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी अजय लिहितकर यांनी वरोरा पोलीस ठाण्यात विक्की बावणे याच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 109(1) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.